टीच भर गोडी तळमळ थोडी दिसभर जीवाला हरपून जात समजून घेशील विसरत मीही चालले उभ्या तोल जरा तू सावर येणं. राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी पेस्ट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याबरोबरच व्हिडिओमध्ये वापरलेली लिरिक्स, ग्रुप लेअर, त्यानंतर रेक्टँगल लेअर याची जी लेअर आहे त्या तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केले जातात. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक अशा प्रकारे इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा इमेज आपण बॅकग्राऊंडला लावणार आहोत. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज जो आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर याच्यापेक्षा याची जर साईज वाढवायची असेल तर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता. आता साईज वाढवून घेतल्यानंतर इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे सेट करायचा आहे. थोडीशी साईज कमी करून अशा प्रकारे प्रॉपर असा इमेज आहे तो इथं सेट करायचा आहे. अशा प्रकारे अर्धी खाली राहिलं तरी चालेल. तिथं आपण काय करणार आहोत, ब्लॅक पेन जे ते सेटअप करणार आहोत. त्यानंतर याची लेंथ 16.27 या इमेज लेअरची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. बघू शकता मी हे घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे घ्यायचं आहे. तर बघू शकता आता आपण इमेज घेतल्यानंतर त्याच्यावरती जी ब्लॅक पेन आहे ती प्रॉपर इमेजवरती पेस्ट करण्यासाठी म्हणजे सेट करण्यासाठी अशा प्रकारे ब्लॅक पेन जे आहे तो वरती स्क्रोल करत सेट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता बॅकग्राऊंडचा इमेज ॲड झाल्यानंतर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो फर्स्ट इफेक्ट दिसतोय तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअर आता आपण बॅकग्राऊंडला ॲड केला आहे त्याला हा इफेक्ट द्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता ब्लॅक पेन जे आहे ते तुम्ही खाली सेट करू शकता म्हणजे इमेज आहे तो प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तो थोडीशी खाली सेट करायची आहे जिथं आपल्याला याचा ओव्हरऑल लुक युनिक असं दिसून येईल कॉम्बिनेशन. आता इमेज लेअर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअरच्या वरती तुम्हाला ग्रुप लेअर दिसते आणि अशा प्रकारे इमेजवरती तुम्हाला एक जो चौकोन दिसतोय त्यात तुमचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी ग्रुप 1 स्टार्टिंगला तुम्हाला लेअर दिसते ती लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुप तुम्ही बघू शकता ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेंथ वाढवून घ्यायचे आहे आणि मधोमध तो इमेज लेअर सेट करून इथं प्रॉपर असा या चौकोनात इमेज आहे तो सेट करायचा आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकता एका मिनिटात तुमचा इथं व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे सेट झालेला आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2ला ही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा शेवटपर्यंत लेंथ वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर आता त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुमचा इमेज लेअर आहे तो इथं प्रॉपर ॲड झालेला आहे. अशाच प्रकारे 3ला एक सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तो मधोमध घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचे आहे, साईज कमी जास्त करून इमेज लेअर सेट करून बॅक निघून यायचं आहे. तर अशाच प्रकारे बघू शकता मी 3 लेअरचं तुम्हाला दाखवलेलं आहे. तर राहिलेल्या 3 लेअरचं तुम्ही अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. मी अशाच प्रकारे करून घेतोय आणि आपण या लेअरमध्ये इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथंच भेटूया. तर बघू शकता आपण प्रॉपर आपल्या ग्रुप लेअरमध्ये प्रत्येक इमेज लेअर सेट केल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर प्रत्येक ग्रुप लेअरमध्ये इमेज लेअर सेट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल. तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 16.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही जे इमेज वापरताय व्हिडिओसाठी ते प्रत्येक इमेज इथं एक एक करून काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे बघू शकता मी हे ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज लेअर ॲड करून घ्या. आणि प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला एकदा क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये तुमचा इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे फुल स्क्रीन होऊन जाईल. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर फक्त एकदाच क्लिक करून तुम्ही फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपली जी इमोजी PNG लेअर आहे ती लॉंग प्रेस करून या इमेजवरती घेऊन यायची अशा प्रकारे. आणि परत एकदा काय करायचं, या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निवडून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की ही जी इमेज लेअर चालू होते त्या प्रत्येक इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे या प्रत्येक इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा आपल्याला 16.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो बटरफ्लायचा राहणार आहे. तो व्हिडिओ ॲड करून जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर हाच व्हिडिओ काय करायचं, सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक लेअरला हा जो आपला व्हिडिओ आहे तो इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.